आता टॉप 9 राजकीय घडामोडी बघूयात। यवतमाळच्या महागाव नगरपंचायतीत ठाकरेंच्या शिवसेनेला सोबत घेऊन भाजपकडनं सत्ता स्थापन, तर काँग्रेसच्या 3 बंडखोरांनी आतून मतदान केल्यामुळे राजकीय समीकरण बदललं। भाजप नेते नितीन भुतडा यांची खेळी यशस्वी। उपमुख्यमंत्री शिंदेंकडनं ठाकरेंचे आमदार मिलिंद नार्वेकरांचं कौतुक। मिलिंद नार्वेकरांनी अभ्यास करून सभागृहात महत्त्वाचे मुद्दे मांडले। मुद्द्यांचा सरकार गांभीर्यानं विचार करेल, शिंदेंची माहिती। 19 ते 25 वर्षांच्या वयात लग्न झालं पाहिजे, त्यामुळे कौटुंबिक कलह देखील कमी होतील। सरसंघचालक मोहन भागवत यांचं पंजाबमध्ये वक्तव्य। 3 मुलं असणं सर्वोत्तम या जुन्या वक्तव्याचा देखील पुनरुच्चार। पंजाब सोबतच देशाच्या डेमोग्राफीमध्ये बदल होतोय आणि संघ हे थांबवण्यासाठी सतत प्रयत्नशील असल्याचं वक्तव्य। मुंबई महानगरपालिकेत कर्मचारी कपातीचं संकट, प्रशासनाकडनं कर्मचाऱ्यांच्या अस्थापनीय रचनेचा फेरआढावा घेण्याचं काम युद्धपातळीवर सुरू। मात्र प्रशासन हे काम एकतर्फी करत असल्याचा कामगार संघटनांचा आरोप। पावसाळ्यापूर्वी नालेसफाई पूर्ण होईल या दृष्टीनं नियोजन करा। नालेसफाई मार्च अखेरपर्यंत हाती घेऊन मे अखेरपर्यंत पूर्ण करण्याचे नियोजन करा। घनकचरा व्यवस्थापन विभागाला महापौर शर्मिला पिंपळवलकर यांचे निर्देश। अवैध वाहतुकीमुळे सार्वजनिक सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनत चाललाय, त्यामुळे अवैध प्रवासी वाहतूक रोखा असे निर्देश मंत्री प्रताप सरनाईक यांनी परिवहन विभागाला दिलेत। 1 मार्चपासून राज्यभर ही प्रभावी मोहीम राबवली जाणार। परवाना, फिटनेस प्रमाणपत्र, विमा किंवा नियमानुसार परवानगी नसताना प्रवासी ने-आण करणाऱ्या वाहनांमुळे अपघाताचा धोका वाढत असून प्रवाशांचा जीव धोक्यात आहे। महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटी अंतर्गत कोकण विभागीय काँग्रेस लोकप्रतिनिधी प्रशिक्षण शिबिर आजपासून चिपळूण इथे सुरू। संघटनात्मक कामकाज तसंच पक्षाच्या धोरणावरती मार्गदर्शन केलं जात आहे। संजय राऊतांनी शरद पवारांची ब्रीच कँडी रुग्णालयामध्ये जाऊन भेट घेतली। ट्विट करत राऊतांची माहिती, शरद पवारांची प्रकृती स्थिर असून झपाट्यानं सुधारत असल्याची माहिती। तर माजी क्रिकेटपटू सचिन तेंडुलकर यांनी देखील घेतली शरद पवारांची भेट। शरद पवारांवर ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू, तब्येतीची केली विचारपूस। आज 27 फेब्रुवारी मराठी भाषा गौरव दिन आणि त्या संदर्भातल्या टॉप 9 न्यूज बघूयात। मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं विधान भवनात कार्यक्रमाचं आयोजन। कार्यक्रमाला मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री उपस्थित होते। जावे विनोदाच्या गावा या कार्यक्रमाचं आयोजन। नागपुरी मराठी भाषेमुळे सुरुवातीच्या काळात खूप अडचणी आल्या। मी शब्दाला का बेस आल्या असं मराठी बोलायचो, पण मुंबई पुण्याला ते पटण्यासारखं नाही हे कळलं आणि फडणवीसांनी हा किस्सा सभागृहात सांगताच हशा पिकला। विधान भवनातील मराठी भाषा गौरव दिन कार्यक्रमाला आमदारांची दांडी। सर्वपक्षीय आमदारांना कार्यक्रमाचं निमंत्रण, पण अनेक आमदार गैरहजर। आदित्य ठाकरे देखील विधान भवनातल्या कार्यक्रमाला गैरहजर। मराठी लोकांनी उत्तम दर्जाचा डेटा तयार करावा। मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचं ट्विट। तसंच समाज माध्यमांवर मराठीत टीका, द्वेष पसरवण्यापेक्षा नवीन सकारात्मक माहिती टाका। मराठी भाषा दिनानिमित्तानं शुभेच्छा देताना आवाहन। महाराष्ट्रात हिंदीची सक्ती करू नये। सरकारी कागद काही म्हणो, त्या कागदाची अंमलबजावणी झाली नाही। विधिमंडळात कागद कसले दाखवता? हिंदी सक्तीवरनं संजय राऊतांची राज्य सरकारवर टीका। नाशिकमध्ये आज मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते विश्व मराठी संमेलनाचं उद्घाटन। ग्रंथदिंडीनं कुसुमाग्रज नगरी दुमदुमली। पारंपरिक वेशभूषेत हजारो विद्यार्थ्यांचा सहभाग। मराठी भाषा गौरव दिनानिमित्तानं मनसेची पुण्यात स्वाक्षरी मोहीम। मी मराठी माझी मराठी या उपक्रमाचं आयोजन। शनिवार चौकामध्ये मोहिमेचं आयोजन।